परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची माथेफिरूकडून तोडफोड करण्यात आली। त्यानंतर परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून बंदचं आवाहन करण्यात आलेलं। या बंदमध्ये शांततेत आंदोलन सुरू असताना काल दुपारी अचानकपणे एक टोळकं आलं आणि त्यांनी धुडगूस घालून मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं। तसंच तोडफोड आणि जाळपोळही केली। या आंदोलनाची झळ यात काहीही दोष नसणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसली आहे। चहाचा स्टॉल, पानटपरी, पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचं आणि स्थानिकांचं यामध्ये मोठं नुकसान झालं। इथं माझा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता, चहाची टपरी वगैरे। त्याच्यानंतर माझा आता दुसरा मला पर्याय नाही आहे। आता सगळं सामान वगैरे माझं जे काय होतं सगळं ते आंदोलनकर्त्यांनी उठून फेकून दिलेलं। कुठं फेकलं मला याच्याविषयी काही माहीत नाही सध्या। तरी मला कमीत कमी आर्थिक मदत मिळावी। किती नुकसान झालं, काय काय होतं तुमचं? चहाचे भगुने, गॅस सिलेंडर, बत्ती असं भरपूर सामान होतं। माझं स्टॉल होता, त्यानंतर मोठा स्टॉल होता, मंडप टाकलेला होता लाकडाचा, ते पूर्ण उचलून फेकून दिलेलं त्यांनी। काहीच नहीं आता सध्या काहीच नाही इथं। ये रात को 7:30 बजे डाले हमने। पुलिस वाले आए थे, उनको पूछे तो ठीक है बोले डालो। बोले ये शटर भी पूरा ऐसा टेढ़ा हो गया था, इसको सीधा करके अंदर सामान पूरा भरे हो, नीचे गिर गया था पूरा। ये देखो ना, ये पूरा गिरा ला, ये पूरा सामान मेरा। कितना नुकसान हो गया? मेरा 20,000 रुपये का हो गया। मी इकडे या विंडोमध्ये उभे होते आणि सकाळी 10:30 पावणे 11च्या सुमारास 3-4 मुली होत्या आणि बाया होत्या आणि यंग मुलं होते। त्या लोकांनी इथून येऊन आंबेडकर पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत गेले। त्याच्यानंतर त्यांनी एक मॉब आला जवळपास 11 11:30ला आणि त्यांनी हे सडक तोडणं, दगडफेक करणं सुरुवात केली। लिटरली ते आमच्या कंपाऊंडमध्ये सुद्धा आले। मी इथून व्हिडिओ घेऊ लागले तर त्यांनी इथेही दगडफेकी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।